रामकृष्ण हरी मित्रांनो, काल काही थोडीशी फवारणी राहिली होती म्हणून आज सकाळीच परत पंप घेतला आणि रानात निघालो होतो. खोराटात गेलो आणि फवारायला सुरुवात केली. काल एवढं फवारून पण आज 6-7 पंप झाले आणि मी पुन्हा घरी आलो. घरी आल्यानंतर अद्वैत खेळत होता. मला पण सर्दी झाली होती म्हणून मी आराम करत होतो. मग मी त्याला बांधून टाकला होता. बांधल्यावरच तो एका जागी खेळतो, नाहीतर सारखं घरात इकडं-तिकडं पळत राहतो. आणि मला आज खूप खोकला येत होता म्हणून मम्मीने मला कशाचा तरी एकदम कडू असा काढा बनवून दिला होता. त्यात अद्वैतला तो पाहिजे होता. काढा कडू होता पण औषध म्हणून घ्यावाच लागला आणि त्यात अद्वैत पाहत होता, त्याला मज्जा येत होती. थोड्या वेळाने अद्वैतला मुलीचा फ्रॉक घातला. तो त्यामध्ये एकदमच मुलगी असल्यासारखा दिसत होता. वरती 2 शेंड्या बांधल्या होत्या आणि त्याचे फोटो, व्हिडिओ आम्ही काढून ठेवले. तेवढ्यातच आमच्या बाबांचे एक जुने मित्र आले. हे दोघं 5वीमध्ये एकत्र होते. दोघं एकमेकाशेजारी बसले पण बाबांनी त्यांना ओळखलंच नाही. काळ बदलतो, चेहरे बदलतात, पण काही नाती आठवणींच्या खोल कप्प्यात कायम राहतात. एकेकाळी शाळेत सोबत खेळणारे, धावणारे आज पांढऱ्या केसांसोबत समोर आलेत. फक्त ओळख थोडी विसरलेत, कारण बाबांची स्मृती आता थोडी धूसर झालेली आहे. जुनी मैत्री असतेच तशी, शब्द विसरले तरी मनातलं आपलेपण कधीच जात नाही. गव्हाला सोंडे झाले होते म्हणून ते वाळत टाकले होते. ते गोळा करून ठेवले आणि इथेच दिवस संपला. पण या दिवसात शेती, कुटुंब, आयुष्याची शिकवण मिळाली.